ओम गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गुंतवणुकीतून यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी सर्वात पहिली पायरी असती ती म्हणजे उत्तम कंपनीची निवड. परंतु मित्रांनो, आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे 5,500 कंपन्या आहेत आणि 5,500 कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या ह्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात, तर काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्यसुद्धा असतात. परंतु मित्रांनो, कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, कोणती अयोग्य आहे व कोणती उत्तम आहे हे ठरवण्यासाठी आपल्याला हव्या असलेल्या कंपनीचा प्रॉपरली अभ्यास करणे गरजेचे असते. परंतु तो अभ्यास करण्यासाठी आपल्या सर्वच बंधू भगिनींना वेळ मिळेलच असे नाही. तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे. तर त्या व्हिडिओत काय असतं, त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे असतात व त्या 6 मुद्द्यांवरून ती कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य, अयोग्य की उत्तम व का असा निष्कर्ष असतो. थोडक्यात काय तर आपल्याला हवी असलेली कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष आपल्या चॅनलवरील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ पाहिल्यावर आपल्या बंधू भगिनींना सहजपणे काढता येतो व त्या कंपनीचा शेअर्स खरेदी करावा की न करावा याचा एक आत्मविश्वास प्राप्त होतो. तर मित्रांनो, आज आपण आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असलेल्या सुमारे 57 नंबरची कंपनी असलेल्या बँक ऑफ बडोदा ह्या कंपनीच्या अभ्यासाचा आज आपण व्हिडिओ बनवणार आहोत. तरी संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6 मुद्दे पाहणे गरजेचे असतात. परंतु ते 6 मुद्दे पाहणे अगोदर सर्व कंपन्यांसाठी एक कॉमन मुद्दा पाहणे गरजेचे असते आणि तो म्हणजे एकूण मार्केटची स्थिती. मित्रांनो, आज दिनांक आहे 10 एप्रिल 2026 आणि आज आपला निफ्टी निर्देशांक 24,050 ह्या अंकावर क्लोज म्हणजेच बंद झालेला आहे. परंतु मित्रांनो, आपल्या निफ्टी निर्देशांकाचा 52वी खाय अंक जर बघितला तर तो होता 26,373. म्हणजे थोडक्यात काय तर आपले एकूण शेअर मार्केट सध्या 52वी खाय अंकापासून 2323 अंकांनी खाली आहे. म्हणजेच थोडक्यात काय तर आपले एकूण शेअर मार्केट हे सध्या 52वी खायपासून सुमारे 8.80% इतके खाली आहे. मित्रांनो, सध्या युद्धजन्य स्थिती आहे आणि युद्धजन्य स्थिती होती म्हणजे आत्ता युद्धबंदीचा 2 आठवड्याचा करार झालेला आहे. परंतु मित्रांनो, जेव्हा युद्ध चालू होते तेव्हा आपले एकूण शेअर मार्केट हे 52वी खाय अंकापासून सुमारे 52वी खायपासून सुमारे 14 ते 15% खाली गेलेले ते आता युद्धबंदी करारामुळे 8.80% इतकेच 52वी खाय अंकापासून खाली आहे. तर मित्रांनो, अजूनही युद्ध संपलेलं नाही, त्यामुळे आपला शेअर बाजार कधी खाली येईल हे सांगता येत नसते. परंतु मित्रांनो, कधीही शेअर बाजार खाली आला तरी उत्तम कंपन्यांचे शेअरसुद्धा खाली येत असतात आणि ती गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण संधी असते. तर उत्तम कंपनी म्हणजे आपल्या चॅनलवर आपण जे कंपन्यांच्या अभ्यासाचे सध्या व्हिडिओ बनवतोय तर त्या ज्या कंपन्यांना मी उत्तम अशी सांगितलेली आहे त्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये एकूण मार्केट खाली आल्यावर टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करण्यास काही हरकत नाही. मित्रांनो, आता आपण बँक ऑफ बडोदा ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहू. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सर्वात पहिला मुद्दा पाहणे गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे बँक ऑफ बडोदा आणि बँक ऑफ बडोदा ही मित्रांनो कंपनी पब्लिक बँक सेक्टरमधील ही कंपनी आहे. जी सरकारी बँका ह्या सेक्टरमधील ही कंपनी आहे आणि बँक ऑफ बडोदा ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या
इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत SBI, युनियन बँक, इंडियन बँक, PNB, कॅनरा बँक, तसेच बँक ऑफ इंडिया, IOB, बँक ऑफ महाराष्ट्र, युको बँक. मित्रांनो, बँक ऑफ बडोदा ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत. यापैकी आपण काही कंपन्यांचे ऑलरेडी आपण व्हिडिओ बनवलेले आहेत. SBI, युनियन बँक, तसेच PNB ह्या कंपन्यांचे ऑलरेडी आपण व्हिडिओ बनवलेले आहेत. तर ते व्हिडिओ पहा. त्या व्हिडिओची तुलना ह्या व्हिडिओशी करा. ह्या दोन्हींपैकी कोणती कंपनी उत्तम आहे त्याचा एक तुम्हाला आत्मविश्वास प्राप्त होईल. तसेच कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा. आपल्या एकूण शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीचे नाव कमेंट केले तरी चालेल. तर मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू. करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत. मित्रांनो, आज दिनांक आहे 10 एप्रिल 2026 आणि आज बँक ऑफ बडोदा ह्या कंपनीचा एक शेअर्स 276 रुपये ह्या किमतीला क्लोज म्हणजेच बंद झालेला आहे. मित्रांनो, तिसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची 52वी हाय व 52वी लो किंमत. मित्रांनो, 52वी हाय 52वी लो म्हणजे काय? त्या कंपनीचा जो शेअर बाजारात शेअर्स आहे तर त्या शेअरची 52वी म्हणजे सुमारे 13 महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो असतो 52वी हाय. तर 13 महिन्यात कमीत कमी किती किंमत झालेली तो असतो 52वी लो. तर बँक ऑफ बडोदा ह्या कंपनीच्या शेअरची 52वी हाय किंमत होती 325 रुपये व 52वी लो किंमत होती 218 रुपये आणि हा शेअर सध्या करंट व्हॅल्यूला 276 रुपयाला ट्रेड करत आहे. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असे 2 वर्ष मागे गेल्यास बँक ऑफ बडोदा ह्या कंपनीचा एक शेअर्स 2 वर्षातील किंमत म्हणजे 269 रुपयाला मिळत होता. तसेच 5 वर्षापूर्वीची किंमत जर बघितली तर ह्या कंपनीचा शेअर्स 5 वर्षातील कमीत कमी किंमत म्हणजे 62 रुपयाला मिळत होता. 10 वर्षापूर्वीची जर किंमत बघितली तर 10 वर्षापूर्वी ह्या कंपनीचा शेअर्स 10 वर्षातील कमीत कमी किंमत म्हणजे 38 रुपयाला मिळत होता. तसेच मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असे मागं गेल्यास 2002 साली जर बघितलं तर ह्या कंपनीचा एक शेअर्स फक्त 7 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल. बाजार भांडवल म्हणजे काय? तर त्या कंपनीचा जो शेअर बाजारात शेअर्स आहे तर त्या शेअर्सची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीची शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या. थोडक्यात काय तर त्या कंपनीचे शेअर बाजारातील सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला विकले तर ती किंमत किती होईल तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात. तर मित्रांनो, बँक ऑफ बडोदा ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे 1,42,827 करोड रुपये. आणि मित्रांनो, मार्केट कॅपनुसार ही कंपनी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील सुमारे 57 नंबरची कंपनी आहे. मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीला मागील 5 वर्षात नफा झाला आहे की तोटा झाला आहे व तो किती झाला आहे हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे असते. तर मित्रांनो, बँक ऑफ बडोदा ह्या कंपनीला 2025 साली 20,459 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे. 2024 साली 18,471 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला. 2023 साली 14,688 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला. तसेच मित्रांनो, 2023 साली ह्या कंपनीला 14,688 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला. तसेच मित्रांनो, 2021 साली 1,454 करोड, 2022 साली 7,700 करोड, 2023 साली 14,688 करोड, 2024 साली 18,471 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे. आणि 2025 साली ह्या कंपनीला 20,459 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे. या कंपनीचा क्वार्टरली रिझल्ट जर बघितले तर त्यातसुद्धा ह्या कंपनीचा नफा सतत वाढतो आहे. तर मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6वा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न. म्हणजेच शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे शेअर बाजारात शेअर्स आहेत तर ते शेअर सध्या
कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत हे पाहणे. थोडक्यात काय तर त्या कंपनीचे सध्याचे मालक कोण कोण किती किती टक्के आहेत हे पाहणे. तर मित्रांनो, बँक ऑफ बडोदा ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सध्या सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. त्यांचा हिस्सा या कंपनीत 63.97% आहे. पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहे DII जे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था. तर यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका, इन्शुरन्स संस्था, म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा या कंपनीत 19.01% आहे. पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक बघितले तर ते आहेत FII म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, विदेशी गुंतवणूकदार संस्था. त्यांचा हिस्सा या कंपनीत 9.69% आहे. तर मित्रांनो, आत्ताच आपण बँक ऑफ बडोदा ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहिले. तर ह्या 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो? निष्कर्ष क्रमांक 1, मित्रांनो, ह्या कंपनीला 2021 साली 1454 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला. तोच नेट प्रॉफिट दरवर्षी वाढत 2025 साली 20,459 करोड रुपये झालेला आहे. म्हणजे थोडक्यात काय तर कंपनीच्या नफ्यात दरवर्षी सतत भरघोस अशी वाढ झालेली आहे. त्यामुळे ह्या कंपनीचा एक शेअर्स जो 2 वर्षापूर्वी 269 रुपयाला मिळत होता, 5 वर्षापूर्वी फक्त 62 रुपयाला मिळत होता, 10 वर्षापूर्वी फक्त 32 रुपयाला मिळत होता, 2002 साली फक्त 7 रुपयाला मिळत होता, तोच बँक ऑफ बडोदा ह्या कंपनीचा एक शेअर्स सध्या करंट व्हॅल्यूला 276 रुपयाला मिळत आहे. म्हणजे थोडक्यात काय तर ह्या कंपनीत गुंतवलेले 2 वर्षापूर्वी गुंतवलेले 269, 5 वर्षापूर्वी गुंतवलेले 62, 10 वर्षापूर्वी गुंतवलेले 38 रुपये, तसेच 2002 साली गुंतवलेले 7 रुपये आत्ता करंट व्हॅल्यूला 276 रुपये झालेले आहेत. म्हणजे या कंपनीनं भरघोस अशी वाढ दिलेली आहे. आणि मित्रांनो, लमसममध्ये जर बघितलं तर 2002 साली ह्या कंपनीत जर का 276 रुपये गुंतवले असते तर त्याची आत्ता 39.42 पट एवढा रिटर्न्स म्हणजे दिलेला आहे. म्हणजे 2002 साली ह्या कंपनीत जर फक्त 7 रुपये गुंतवले असते तर त्याचे आत्ता 276 रुपये झालेले आहेत. आणि म्हणजे ह्या कंपनीनं 2002 सालापासून आत्तापर्यंत सुमारे 39.42 पट एवढा रिटर्न्स दिलेला आहेत. आणि ह्या कंपनीत जर का 2002 साली 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याचे आत्ता 39.42 पट म्हणजेच 1 लाखाचे सुमारे 39,42 करोड रुपये झालेले आहेत. 39,42,000 रुपये झालेले आहेत. 1 लाखाचे 39,42,000 रुपये झालेले आहेत. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 2. निष्कर्ष क्रमांक 2 काय निघतो की जी कंपनी शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार उत्तम असते त्यात प्रमोटर होल्डिंग हे 50%हून अधिक असते. तर ह्या कंपनीत ते 63.97% म्हणजे अतिशय उत्तम आहे. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 3. निष्कर्ष क्रमांक 3 काय निघतो की ह्या कंपनीला मागील 5 वर्षापासून सतत नेट प्रॉफिट होतो आहे. तसेच प्रमोटर होल्डिंगसुद्धा 50%हून अधिक आहे. त्यामुळे ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम वाटत आहे. परंतु मित्रांनो, लक्षात घ्या, कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी किती जरी उत्तम असली तरी त्याच्यात जागतिक मंदीमुळे कोणत्याही कारणाने एकूण मार्केट जर खाली आले तर उत्तम कंपन्यांचे शेअरसुद्धा खाली येत असतात आणि तीच गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण संधी असते. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर ज्या ज्या कंपनीच्या व्हिडिओमध्ये आपण ती कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम सांगितलेली आहे, अशा कंपन्यांचे शेअर जर सध्या खाली येत असतील तर ते टप्प्याटप्प्याने 4 ते 5 टप्प्यात म्हणजे 10 आपण गुंतवल्यानंतर जर मार्केट खाली आलं, तो शेअर्स खाली आला तर 10% रक्कम अजून गुंतवा, अजून खाली आला तर अजून 10% गुंतवा. अशी 5 ते 6 टप्प्यात जर रक्कम गुंतवली आणि ती 52 खायला जेव्हा एकूण मार्केट सुधारते तेव्हा त्या कंपनीचा शेअर्स पुन्हा 52 खायला येत असतो, नवीन उच्चांक किंमत दाखवत असतो. तर मित्रांनो, बँक ऑफ बडोदा ह्या कंपनीत सध्या वार्षिक विश्लेषणानुसार टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करण्यास सध्या काही हरकत नाही. तर मित्रांनो, बँक ऑफ बडोदा ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, कमेंट, शेअर करा. तसेच आपल्या अपतेष्टांना आपल्या चॅनलवरील सर्व व्हिडिओ शेअर करा. तसेच मित्रांनो, एक आव्हान, आपण जे सध्या कंपन्यांचे अभ्यास व त्यातून निघालेले निष्कर्ष हे क्रमशः व्हिडिओ बनवत आहे ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना अतिशय योग्य
आत्मविश्वास वाढण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरत आहेत. योग्य कंपनी निवडण्यासाठी सुद्धा अतिशय उपयुक्त ठरत आहेत. परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही, त्यांच्यासाठी आपण शेअर बाजार अभ्यासक्रम ही नवीन सदर चालू केलेली आहे. तर प्लेलिस्टमध्ये शेअर बाजार अभ्यासक्रम अशा नावाची प्लेलिस्ट आपण बनवलेली आहे. तर ज्या बंधू भगिनींना शेअर बाजाराचे बेसिक ज्ञान हवे आहे त्यांनी आपल्या चॅनलवरील शेअर बाजार अभ्यासक्रम याचे 16चे 16 क्रमशः व्हिडिओ पहा ही विनंती. भारत माता की जय.